पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. अगदी हे सीझन गाजवायचं आहे आणि त्याचमुळे दररोज डेलीची सकाळची प्रॅक्टिस चालूच आहे आणि आज देखील सकाळीच ग्राउंडवरती आलो. प्रॅक्टिस सेशन मात्र चालूच होतं. अगदी प्रॅक्टिस करण्यासाठी काही मुले देखील आलेले होते. चांगली प्रॅक्टिस करत मात्र इथे आपण पाहत आहोत सकाळची खूपच सुरेख प्रॅक्टिस आज देखील झाली आणि त्यानंतर आज अगदी पाहायला गेलं तर आजला मॅचला देखील जाणार होतो. आज मॅच देखील होती. शिव स्पोर्ट्स वझर आयोजित वझर चषकामध्ये आज खेळण्यासाठी जायचं होतं. त्याचमुळे सगळेच पोरं आज सकाळीच बरोबर प्रॅक्टिसला वेळेमध्ये उपस्थित होते आणि भरपूर चांगली प्रॅक्टिस आजच्या दिवसामध्ये झालेली होती. आणि त्याचनंतर आपण पाहत आहोत सगळी तयारी करून अगदी सगळे रेडी झालेले होते. सगळे प्लेयर रेडी झाले. त्यानंतर निघायची तयारीच होती आणि बरोबर निघाल्यानंतर बरोबर ग्राउंडवरती वेळेमध्येच पोहोचलो. चारही बाजूला हिरवगार दाट दृश्य पाहिल्यानंतर मन प्रसन्न झालं. मॅचला सुरुवात अगदी झालेलीच होती. ऑलरेडी अगदी हा तिसरा राऊंड चालू होता. पहिल्या राऊंडचा तिसरा मॅच चालू होता तो. आणि त्यानंतर आपण पाहत आहोत भरपूर चांगलं दृश्य देखील तिथे देखील अनुभवायला भेटलेलं होतं. तो कॅचअप करण्याचा प्रयत्न केला. मॅच चालू होती आणि नक्कीच आपण पाहत आहोत काही हे दृश्य घेण्याचा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये माझा राहिलेला होता. इथे आपण पाहत आहोत हा जो सामना होता आपण पाहू शकता. वाऱ्याचा पडा संघ सध्या तरी फिल्डिंग करण्यासाठी तिथे सज्ज होता. भरपूर चांगला खेळ त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये दाखवलेला होता. मोठं टार्गेट होते या मॅचमध्ये. त्याचनंतर आपण पाहत आहोत उंबरमाळी आणि माडेपाडा हा सामना मात्र लगेचच सेकंड राऊंडचा चालू झाला आणि पहिलाच अगदी आपण पाहत आहोत अजयच्या बॅटमधनं चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलेले होते. दोन्ही मोठे तुल्यबल संघ असल्यामुळे एक मोठा सामना हा होऊ शकतोय. त्याच उद्दिष्टानं आपण हे कॅचअप करण्याचा प्रयत्न केला. अजय आणि तन्मयची जोडी आपल्याला यावेळेस पाहायला भेटते आहे. ओपनिंगसाठी ते आले होते. अगदी काही स्ट्रोक आपण अजयच्या बॅटमधनं भरपूर चांगले पाहिले या मॅचमध्ये. हा देखील स्ट्रोक चांगला पाहायला भेटलेला होता. परंतु तिथे झेल उडाला होता आणि तो झेल सोडला गेला होता अजयचा. आणि त्यानंतर तन्मय आपण पाहत आहोत स्ट्रायकर एंडला आला होता. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या टीमच्या. परंतु या मॅचमध्ये आपण पाहूयात कशी फलंदाजी करेल हा प्रश्न तर राहिलेलाच होता. परंतु इथे जशी स्ट्राईक मिळाली कदाचित पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याचा होता. परंतु बॅटची कडा आणि त्यानंतर पहा इथे सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र बहाल झालेली आहे. लगेचच तन्मय मात्र बाद झाला या मॅचमध्ये. काहीसं तितकंसं चांगलं करू शकलेलं नाहीत. आणि त्याचनंतर आमच्या टीमची मात्र एका बाजूला भरपूर चांगली पार्टी देखील चालू होती. पहा पूर्णपणे सगळेच आमच्या टीमचे खेळाडू मात्र इथे भरपूर जोराची पार्टी करत होते. तिकडे मॅच चालू होते आणि त्यानंतर इकडे थोडंसं स्टार्टअप घेण्याचा प्रयत्न होता. तिथे कोल्ड्रिंक पाहायला भेटले, चिप्स पाहायला भेटलेत आणि ते खाण्याचा प्रयत्न तिथे राहिलेला होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळालो. यावेळेस विकेट गेल्यानंतर सागर आला आणि सागरच्या बॅटमधनं भरपूर चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. त्याचमुळे एक मोठ्या टार्गेटकडे वाटचाल झालेली आहे या मॅचमध्ये. आणि उंबरमाळी संघाचं सध्या तरी पारड जड वाटत होतं. कारण सागरसारखा फलंदाज अगदी आपण पाहिला तर भरपूर चांगला धावा काढत होता. शेवटचा बॉल होता पहिल्या इनिंगचा आणि साडीच्या बॅटमधनं देखील षटकार आला आणि एक मोठं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालं. तुफानी पारी आपल्याला या उंबरमाळी संघाची पाहायला भेटली आणि पारी संपल्यानंतर लगेचच पहा काय घडलंय. पुन्हा आज देखील पूर्णपणे नाराज केलंय पावसानं. आज देखील जोराचा पाऊस आणि पहा बरोबर तिथे जे मंडप टाकलेलं होतं त्या मंडपाखाली सगळेच खेळाडू येऊन थांबले होते. कारण ती एकमेव जागा होती लपण्यासाठी. हे पहा हे दृश्य आपण पाहतात कालच्या दिवसाचं. पूर्णपणे मॅचला गेलो आणि त्याचमध्ये आपण पाहत आहोत पहा तिथे प्रसाद एक वेगळंच स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती. पूर्णपणे पावसाची अगदी सुरुवात झाली आणि पाऊस आल्यामुळे त्याचमुळे मॅच थांबवला गेला. सगळेच जण एकाच बाजूला. तिथे मात्र भरपूर मोठी चर्चा चालू होते. आणि पहा त्यानंतरचं हे दृश्य पूर्णपणे ओली विकेट जिथे की चान्सच नव्हता खेळण्यासाठी. त्यानंतर आपण पाहत आहोत विकी सर आणि आम्ही काही तर पिच आपण चर्चा करत होतो आणि त्याचमुळे मुश्किल होतं मॅच होणं.
पूर्णपणे आपण जवळजवळ 2 ते 3 तास तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर पूर्ण मैदानाची पाहणीच करता तिथे चान्सेसच नव्हते खेळण्यासाठी की इथे आता मॅच होऊ शकतील. त्यानंतर 3 संघ शिल्लक राहिलेत. डोंगरीपाडा, त्यानंतर उंबरमाळी आणि वाऱ्याचा पाडा हे ते 3 संघ आहेत ते शिल्लक राहिलेत. ते फायनलच्या दिवशीमध्ये मॅच होणार आहेत. 2 मॅच बाकी आहेत आणि त्यानंतर आमचा संघ मात्र इथे आता घरी निघण्यास रवाना झालेला आहे. मध्ये जोराचा पाऊस होता त्याचमुळे आम्ही थांबलो होतो आणि तिथे देखील एक दृश्य घेण्याचा प्रयत्न आमचा राहिलेला आहे पूर्णपणे आमच्या बाईक. अशा प्रकारे आजचा दिवस होता. या भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये.